एका राज्यपालाने जो त्या राज्यात सगळ्यात जास्त आमदार निवडून आलेला एक नंबरचा पक्ष आहे, त्यांचं सत्ताधारी होणं हे घरानं ऐकून घेतलं नाही. सत्तेचा दावा करत असताना, बहुमताच्या आकड्यापासून काही दिवस दूर असताना, शपथ घेतल्यानंतर बहुमत सिद्ध होत असतं. बऱ्याच राज्याचा किंवा आपल्या राज्याचा सुद्धा इतिहास आपल्याला माहिती आहे. सत्ता किंवा पद ताब्यात असल्यानंतर कसं सगळ्यांना फिरवता येतं हे तलपतीला दिलेल्या अडचणीहून लक्षात येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज ना उद्या तामिळनाडूमध्ये राजकीय परिवर्तन होणार आहे आणि तलपतीनं अभिनेत्याचा नेत्यापर्यंतचा प्रवास जो यशस्वी केला, तो कदाचित ट्रेंड देशभरात जर लागू झाला तर ज्यांची हवा आहे किंवा ज्यांनी देशामध्ये चुकीच्या पद्धतीचं राजकारण करतात त्यांना बाजूला ठेवण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि तो परिवर्तनीय चाल कदाचित तलपती खेळल्याशिवाय राहत नाही किंवा राहणार नाही. आणि मुख्यमंत्री झाल्याशिवाय तामिळनाडूमध्ये परिवर्तन होणार नाही. बघूया काय होतंय ते. परंतु राज्यपालांनी किती जरी ठरवलं, किती जरी केंद्राने काड्या केल्या, तरी शेवटी एक नंबरच्या पक्षाला तिथं त्यांना सहकार्य करावं लागेल आणि सत्तेत बसवावं लागेल. आणि 118चं बहुमत तलपतींना सुद्धा सिद्ध करावं लागतील. पण किती षडयंत्र घडू शकतं, अडचणी येऊ शकतात, हे फक्त लक्षात घेणं गरजेचं आहे. खरं आहे की खोट आहे, तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट करून कळवा.